जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो. जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्याय अत्याचार वाढत राहतात. सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही. बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे. या भ्रमातनं शक्य तेवढं बाहेर या. मला याच्यात कुणाचे पदाधिकारी वगैरे अजिबात सांगता येत नाही. दोन्ही गोष्टी असू शकतात. कदाचित त्या फ्लाईटला एखाद्या अधिवेशनाचा काळ आहे त्यामुळे त्याच फ्लाईटला कुणातरी एखाद्या बड्या नेत्याला सोडायला आलेली गाडी असू शकते किंवा मी जाणार आहे याची कल्पना तर अनेक लोकांना असू शकते त्यामुळे ती गाडी आधीही थांबलेली असू शकते. पांढऱ्या रंगाच्या इनोवा मधून आलेला माणूस ज्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता, ज्याचं समोरून अर्ध टक्कल आहे, ज्याच्या डोक्यावरती गोलाकार कुंकाचा एक टिकला होता आणि जो खिशात हात घालून अत्यंत हसत 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 तो थ्रेट देण्याचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा मी अजिबात न बघता पुढे सरकले त्यावेळेला तो त्याची वेगात गाडी घेऊन गेला आणि त्याने जय श्रीरामची घोषणा दिली. त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली त्याच्या दुप्पट आवाजाने मी जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्राची घोषणा दिली. हा कार्यकर्ता कुठल्या संघटनेचा, कुठल्या पक्षाचा यावर मी अजिबात भाष्य करू शकत नाही. परंतु माझी गृह खात्याला विनंती असेल की आपण निश्चितपणे एअरपोर्टचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. एअरपोर्ट डिपार्चर गेट क्रमांक 1 जिकडे सिक्युरिटी गार्ड 2 बसलेले असतात, माझ्या डाव्या बाजूला असणारा सिक्युरिटी गार्ड, माझ्या उजव्या बाजूला असणारा सिक्युरिटी गार्ड, बाजूला असणारा एक पोल, त्या पोल जवळ थांबलेल्या ऍडव्होकेट स्मिता कांबळे, समोर थांबलेली 4 ते 5 त्या माणसासोबतचे लोक आणि तो माणूस, हे सगळं सीसीटीव्ही मध्ये नक्की दिसेल कारण ती गाडी पुढे जाऊन सुद्धा थांबली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोवा. मला वाटतं सीसीटीव्ही फुटेज आता तरी गायब केले जाऊ नयेत. कोण आहे माणूस तुम्ही शोधा, मला माहित नाही तो कोण आहे. मला फ्लाईटला उशीर होत होता. मी सांगते आपल्याला की मी डिपार्चर गेटवर होते आणि माझी कल्पना ही होती की सोबत असणाऱ्या मुलीला मी पटकन पहाटे 6 पर्यंत पुण्यामध्ये सोडावं आणि मी गाडीने विजयदादा वाकोडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील व्हावं कारण त्यांचे अंत्यसंस्कार आता सायंकाळी 5 वाजताचे आहेत आणि म्हणून मी घाईत निघालेले होते. परंतु आत गेल्यानंतरची म्हणजे मला स्वतःला सावरलं खूप, परंतु माझ्या सोबतचं जे लहान मूल आहे, माझी 7 वर्षाची लेक, मला